हॅलो सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम 14 विद्या 64 जणांचा अधिपती सुख करता दुःख हरता आणि त्या विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो रंगभूमीच्या नटराजाला आणि त्या नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून या मुंबई नगरीमध्ये जमलेल्या तमाम नाचप्रेमी रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत अरे 16व्या शतकात त्या शिवनेरीवर तारा चमकला जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला अरे तो सिंह या जनतेचा वाली झाला ज्याच्या हातून हा अवघा महाराष्ट्र घडविला हा अवघा महाराष्ट्र घडविला अरे मुठभर मावळे घेऊन त्या हजारो सैतानांना नाडून गेला अरे मुठभर मावळे घेऊन त्या हजारो सैतानांना नाडून गेला स्वर्गात गेल्यावर देवांनी सुद्धा त्याला चुकून मुजरा केला असा माझा राजा शिवछत्रपती होऊन गेला असा माझा राजा शिवछत्रपती होऊन गेला अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणते राजे श्री छत्रपती शिवराय यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा अरे सत्ता हाती नसताना देखील त्या दिल्लीपर्यंत दबदबा होता अरे सत्ता हाती नसताना देखील त्या दिल्लीपर्यंत दबदबा होता पाण्यालाही पेटवणारा असा वक्तृत्वाचा धबधबा होता पाण्यालाही पेटवणारा असा वक्तृत्वाचा धबधबा होता अरे डोळ्यांमधून कोसळण्याची अश्रूंनाच उभा आहे कारण बाळासाहेबांमुळे आज मराठी माणूस स्वाभिमानाने उभा आहे आज स्वाभिमानाने उभा आहे मराठी अस्मितेचा मानबिंदू जपणारे हिंदू हृदय सम्राट श्री वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा आमच्या आजवेगावचे ग्रामदैवत श्री केदारनाथ आणि आई वागसाई देवी तसेच तुमची आमची पालनार या मुंबईची रखवाली आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक या कोकणातील सर्व युट्यूबर्स यांनी आम्हाला कला सादर करण्याची संधी दिली याबद्दल आम्ही श्री वागसाई झाकरी नृत्य मंडळ बहुते आगळे हुमणेवाडी आपले शतश ऋणी आहोत तसेच आमचे प्रतिस्पर्धी तुरेवाले शाहीर काशीराम शिगवणसह संजय शिगवण गणपत शिगवण यांना देखील शाहीर सुयोग उमनेसह मी तेजस उमने यांचा शाहिरी मानाचा मुजरा तसेच ज्यांच्या सोबतीने हा कार्यक्रम पुढे घेऊन जातोय असे आमचे मृदुंगवादक सिद्धूदादा हुमने बेंजोची तार करते आमचे बंधू सोहमदादा हुमने ऑक्टोपॅड मास्टर रोहन हुमने आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे घोरपडे साहेबचे मालक यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि आम्ही श्री वागसाई झाकरी नृत्य मंडळ बहुते आगळे हुमणेवाडी आम्ही आमच्या कलेला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र
हॅलो हॅलो आजच्या कार्यक्रमाला ज्यांचे एक थोर समाजसेवक म्हणून एक ओळख निर्माण आहे ते म्हणजे आमचे दिनेश शेठ कुर्तडकर. तसेच या कलगीतुऱ्यामध्ये ज्यांचे ग्रंथवाचक म्हणून कोकणामध्ये ज्यांची ख्याती आहे असे संदीप दादा सावंत हे देखील आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि आम्ही वाघजाई जाखडी नृत्य मंडळ आगवे आम्ही आमच्या कलेला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
हेलो 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 बोल श्री गणपती गजानन महाराज की जय, गाव देवी माते की जय, गणपती बाप्पा मोरया. हॅलो. तर रसिक हो, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण गणरायाची आराधना करूनच सुरुवात करतो. तर रसिक हो, आमचा गण असा आहे की ही कथा त्रेतायुगातील असून गणपती बाप्पांनी ब्राह्मणाच्या रूपात येऊन लंकापती रावणाचे गर्वहरण कसे केले ते आम्ही गणाच्या माध्यमातून चित्रीकरणाचे सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. टाळ वाजे मृदुंगरना रंग भरी गौरी जागना वंदितो मी सभारंगना नटेश्वरा तुला वंदना. वंदितो मी सभा
माझे गणपती देवाना दुसरे नमन बंधू कोणाला वंदितो मी धरतरी मातेला वंदितो मी धरतरी मातेला वंदितो मी धरतरी मातेला दुसरे नमन वंदितो वंदितो किती तळाला टाळवाचे मृदुंगरणा रंगभरी गौरीच्या गणा वंदितो मी सभारंगणा गणेश्वर तुला वंदना जपते नमन जपत. बोलू कोणाला जपते नमन माझे चौथीच्या चांदाला जवते नमन माझे चौथीच्या चांदाला जवते नमन माझे चौथीच्या चांदाला पाचवे नमन बंधू कोणाला वंदितो मी माझे पांडवांना वंदितो मी पाची पांडवाना वंदितो मी पाची पांडवाना सहावे नमन वंदितो वंदितो मी वागदाई देवीला टाळवाचे मृदुंगरणा रंगभरी गौरीच्या गणा वंदितो मी सभारंगणा गणेश्वर तुला वंदना गण गातो त्रेतायुगाचा मी गण गातो त्रेतायुगाचा गण गातो त्रेतायुगाचा मी गण गातो त्रेतायुगाचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा ओ इच्छा पूर्ण करण्याला ओ इच्छा पूर्ण करण्याला तो इच्छा पूर्ण करण्याला तो इच्छा पूर्ण करण्याला भक्त होता शंभुदेवता तो भक्त होता शंभुदेवता भक्त होता शंभुदेवाचा तो भक्त होता शंभुदेवाचा बसला तप करण्याला बसला तप करण्याला बसला तप करण्याला तो बसला तप करण्याला जंबो नाम स्मरणाला जंबो नाम स्मरणाला शंभू ओम नाम नमः शिवाय. शंभू ओम नमः नाम शिवाय. स्मरणाला जंबो नाम स्मरणाला जंबो नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला प्रसन्न केले शंभुदेवता प्रसन्न केले शंभुदेवता प्रसन्न केले शंभुदेवाना प्रसन्न केले शंभुदेवाना शंभू बोलले बोलले रावणाला ओ शंभू बोलले बोलले रावणाला शंभू बोलले बोलले रावणाला हो शंभू बोलले बोलले रावणाला सांगावे इच्छा तुझी ओ मला सांगावे इच्छा तुझी ओ मला सांगावे इच्छा तुझी हो मला सांगावे इच्छा तुझी हो मला प्रणाम करुणी इच्छती बोलला प्रणाम करुणी इच्छती बोलला प्रणाम करुणी इच्छती बोलला प्रणाम करुणी इच्छती बोलला शिवलिंग द्यावे तुम्ही ओ मला
द्यावे तुम्ही ओ मला हो शिवलिंग द्यावे तुम्ही ओ मला हो शिवलिंग द्यावे तुम्ही ओ मला लंका दरबारी दरबारी ते बाया लंका दरबारी दरबारी ते बाया हो लंका दरबारी दरबारी देवाया हो लंका दरबारी दरबारी देवाया जम्बो देवाने चाय करी ओ जम्बो देवाने चाय करी शंभू देवाने चाय कली हो शंभू देवाने चाय कली ओ इच्छाराजची उन्नती ओ केली ओ इच्छाराजची उन्नती ओ केली हो इच्छा राजाची पूर्णती हो केली हो इच्छा राजाची पूर्णती हो केली ओ शिवलिंग देताना गातली ओ शिवलिंग देताना गातली हो शिवलिंग देताना घातली हो शिवलिंग देताना घातली ओ शिवलिंग देताना अटई गातली ओ शिवलिंग देताना अटई गातली हो शिवलिंग देताना आटई घातली हो शिवलिंग देताना आटई घातली ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे कोणी बनवता काही बनवता शिवलिंग ठेवावे कोणी बनवता काही बनवता शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे आता घालून शिवलिंग देवाने निघून येऊ गेले आता घालून शिवलिंग देवाने निघून येऊ गेले निघून गेले शंभूदेवा निघून गेले निघून येऊ गेले शंभूदेव निघून येऊ गेले निघून हो गेले शंभूदेव निघून हो गेले निघून हो गेले शंभूदेव निघून हो गेले येऊनी आला रूप होऊनी तो ब्राह्मण येऊनी आला रूप होऊनी तो ब्राह्मण गण आला येऊनी आला रूप गण आला येऊनी आला रूप घेऊनी आला रूप होऊनी तो ब्राह्मण घेऊनी आला रूप होऊनी तो ब्राह्मण गण आला घेऊनी आ रूप गण आला घेऊनी आ रूप घेऊनी आला रूप होऊनी तो ब्राह्मण घेऊनी आला रूप होऊनी तो ब्राह्मण गण आला घेऊनी आ रूप गण आला घेऊनी आ रूप घेऊनी आला रूप होऊनी तो ब्राह्मण घेऊनी आला रूप होऊनी तो ब्राह्मण गण आला घेऊनी आ रूप गण आला घेऊनी आ रूप रावण चालला कानगरी चालूनी चालूनी रावण गेला तकुनी चालूनी चालूनी रावण गेला तकुनी चालूनी चालूनी रावण गेला तकुनी गण आला धावणे बसला रावण चालवणे गण
सांभाळ कर तू आता जातो मी लघुशंकेला सांभाळ कर तू आता रावण गेला लघुशंकेला रावण गेला लघुशंकेला जातो मी लघुशंकेला सांभाळ कर तू आता जातो मी लघुशंकेला सांभाळ कर तू आता रावण गेला लघुशंकेला रावण गेला लघुशंकेला खूप काळ तो परत नाही आला खूप काळ तो परत नाही आला मारू लागेला तो रावणाला मारू लागेला तो रावणाला खूप काळ तो परत नाही आला खूप काळ तो परत नाही आला मारू लागला हाक तो रावणाला मारू लागला हाक तो रावणाला तीन हाक मारून तयाला शिवलिंग देवीने त्याने जमिनीला शिवली देवीने त्याने जमिनीला शिवली देवीने त्याने जमिनीला तीन हाक मारून तयाला शिवलिंग देवीने त्याने जमिनीला शिवली देवीने त्याने जमिनीला शिवली देवीने त्याने जमिनीला तिथे देऊन बाळ निघाला रावण परतून तिथे तो आला रावण परतून तिथे तो आला रावण परतून तिथे तो आला शिवलिंग पाहुणे जमिनीला शिवलिंग पाहुणे जमिनीला रावण निराश कुपतो झाला रावण निराश कुपतो झाला शिवली पाहुणी जमिनीला शिवली पाहुणी जमिनीला रावण निराश कुपतो झाला रावण निराश कुपतो झाला अशी युक्ती लावून गणाने त्याचे गर्वहरण ते केले त्याचे गर्वहरण केले त्याचे गर्वहरण केले शिवलिंग परतोने गेले शिवाकडे शिवलिंग परतोने गेले शिवाकडे तिथे गणपती प्रकट हो झाले तिथे गणपती प्रकट हो झाले शिवली परतोनी गेले शिवाकडे शिवली परतोनी गेले शिवाकडे तिथे गणपती प्रकट हो झाले तिथे गणपती प्रकट हो झाले हॅलो अशा प्रकारे गणपती बाप्पांनी युक्ती लावून रावणाकडून शिवलिंग जिथे स्थापित केले ते क्षेत्र म्हणजे आजचेच मुरुडेश्वर. शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला 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 पूजितो मी तुला वंदितो मी तुला पूजितो मी तुला वंदितो मी तुला आलो मी तुझ्या दर्शनाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी
चाल आळवे तो तुला यार शुभ कार्यारंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्यारंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला हॅलो रसिक हो हॅलो आत्ताच लाभलेले पारितोषिक सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते श्री दिनेश कुर्तडकर साहेब आणि मार्गदर्शक कवी शाहीर संदीपजी सावंत यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 तसेच सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1111 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही श्री वाघसाई जाखडी नृत्य मंडळ मौजे आगवे हुमणेवाडी आपले शतश ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. हे चित्तुरा हॅलो तसेच आजच्या कार्यक्रमाला आमच्या कोकणचा एक बुलंद आवाज शक्तिवाले शाहीर एकनाथजी डिके हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. तर रसिक हो प्रेम हे फक्त दोघांचे नसते. प्रेम हे फक्त दोघांचे नसते. प्रेम हे दोन आत्म्यांचे मिलन असते. प्रेम म्हणजे विश्वास. प्रेम म्हणजे विश्वास तर प्रेम म्हणजे वाट पाहणं. प्रेम म्हणजे विश्वास तर प्रेम म्हणजे वाट पाहणं. आणि कितीही दुरावलो तरीही मनातून कधीच दूर न होणे म्हणजेच प्रेम असते. आणि ज्या ज्या वेळी प्रेमाची व्याख्या विचारली जाते त्यावेळी आपल्या नजरेसमोर येतात ते म्हणजे राधाकृष्ण. आणि हीच राधाकृष्णाची प्रेम कथा आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तसेच मथुरेचा राजा असलेला कंस याने अनेक दैत्य असुर भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी पाठवले व त्यातीलच एक दैत्य असुर म्हणजेच बगासूर. हा दैत्य बगासूर श्रीकृष्णाला मारण्यासाठी आला असता त्याचे भगवान श्रीकृष्णाने कशा पद्धतीने वध केला ते आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली शेडी ताही बासरी जागी झाली नगरी शेडी ताही बासरी जागी झाली नगरी प्रभाव सरली सांगे पहाट झाली प्रभाव सरली सांगे पहाट झाली शेडी काही वासरी जागी झाली नगरी शेडी काही वासरी जागी झाली नगरी प्रभाव सरली सांगे पहाट झाली प्रभाव सरली सांगे पहाट झाली शेडी ताई बासरी जागी झाली नगरी शेडी ताई बासरी जागी झाली नगरी प्रभाव सरली सांगे पहाट झाली प्रभाव सरली सांगे पहाट झाली शेडी ताई बासरी जागी झाली नगरी शेडी ताई बासरी जागी झाली नगरी बागदिली कोमल गाई गोरे अंबरते बागदिली कोंबड्याने गाई गोरे अंबरती बागदिली कोंबड्याने गाई गोरे अंबरती कोण पावला निघणे आली गवळ्याला जागही आली कोण पावला निघणे आली गवळ्याला जागही आली हे प्रभाव सरली सांगे पहाट झाली प्रभाव सरली सांगे पहाट
नगरी छेडिताई वासरी जागी झाली नगरी यमुनेच्या तीरे गाणं वाजवी बासरी गाणं वाजवी बासरी गाणं वाजवी बासरी यमुनेच्या तीरे गाणं वाजवी बासरी गाणं वाजवी बासरी गाणं वाजवी बासरी धुंद अशी झाली राधानयाची धुंद अशी झाली राधानयाची प्रभाव सरले जागे पहाट झाली प्रभाव सरले जागे पहाट झाली छेडिताई वासरी जागी झाली नगरी छेडिताई वासरी जागी झाली नगरी प्रभाव सरली सांगे पहाट झाली प्रभाव सरली सांगे पहाट झाली छेडिताई वासरी जागी झाली नगरी छेडिताई वासरी जागी झाली नगरी खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला सोबत घेऊन पेंच्या तुझा माया सौगड्यांना सोबत घेऊन पेंच्या तुझा माया सौगड्यांना खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला सोबत घेऊन पेच्या सुदामा या सौगड्यांना सोबत घेऊन पेच्या सुदामा या सौगड्यांना देवकीचा बाळाचा वाढतो या गोकुळाला बातमी अशी कळली मथुरेच्या गावात मामाला बातमी अशी कळाली मथुरेच्या गाऊस मामाला बातमी अशी कळाली मथुरेच्या गाऊस मामाला देवकीचा बाळ असा वाढतो या गोकुळाला बातमी अशी कळली मथुरेच्या गावात मामाला बातमी अशी कळाली मथुरेच्या गाऊस मामाला बातमी अशी कळाली मथुरेच्या गाऊस मामा मामाला पाठविले मारण्या कौताने त्या राक्षसाला पाठविले मारण्या कौताने त्या राक्षसाला बगासूर निघाला तो कृष्ण मारण्याला बगासूर निघाला तो कृष्ण मारण्याला पाठविले मारण्या कंसाने त्या राक्षसाला पाठविले मारण्या कंसाने त्या राक्षसाला बगासूर निघाला तो कृष्ण मारण्याला बगासूर निघाला तो कृष्ण मारण्याला मथुरेचा कंस राजा असा गर्वाने तो वाजला दिला देश तो मारण्याला त्याच्या जावे तू गोकुळाला बघा तू आला आला यमुनेला बघा तू आला आला यमुनेला मथुरेचा कंस राजा असा गर्वाने तो वाजला दिला देश तो मारण्याला दैत्य जावे तो गोकुळाला बगासूर आला आला यमुनेला बगासूर आला आला यमुनेला पाहुणे त्या कृष्णाला पाहुणे गेला माराया युद्ध लागले त्यांचे त्या यमुने तीराला पाहुणीच्या कृष्णाला जाऊन गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुने तीराला
त्यांचे त्या यमुने तीराला पाहुनी त्या कृष्णाला जाऊन गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुने तीराला कृष्ण मारितो त्या दैत्याला मार पडला तो त्या धरणीला कृष्ण मारितो त्या दैत्याला मारून पडला तो त्या धरणीला कृष्ण मारितो त्या दैत्याला मार पडला तो त्या धरणीला कृष्ण नामाचा जय घोष झाला सारा गोकुळ आनंदून गेला सत्य मारला मारला त्या यमुने तीराला सत्य मारला मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला सत्य मारला मारला त्या यमुने तीराला सत्य मारला मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जडले जडले प्रेम हे तुझ्यावरी जडले 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 प्रेम हे तुझ्यावरी जडले पडले पडले प्रेमात कांदा तुझ्या पडले 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 प्रेमात कान तुझ्या पडले जडले जडले प्रेम हे तुझ्यावरी जडले पडले पडले प्रेमात कांदा तुझ्या पडले रूप सावळे बोलवी मला प्रीतीचा रंग नवा चढला रूप सावळे बोलवी मला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला मी वेडी दिवानी काना तुझी सरे झाले मी वेड दिवानी काना तुझी सरे झाले हृदयात कळतात प्रिय करा तुला जपले हृदयात काळजात प्रिय करा तुला जपले मी वेडी दिवानी काना तुझी सरे झाले हृदयात कळतात प्रिय करा तुला जपले इश्काचा गंध गुलाबाला प्रीतीचा रंग नवा चढला इश्काचा गंध गुलाबाला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला तशी चंद्रा संगे चांदणे तशी तुझ्यात संगे मी जशी चंद्रा संगे चांदणी तशी तुझ्याच संगे मी यादे अगरी माझा श्वास घेते तुझ्या नावानी हा देह जरी माझा श्वास घेते तुझ्या नावानी तशी चंद्रा संगे चांदणे तशी तुझ्यात संगे मी आदे अगरी माझा श्वास घेते तुझ्या नावानी सावळा तुझी ओढ मला प्रीतीचा रंग नवा चढला
सावळ्या तुझीच ओढ मला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जीवा तुझ्यावरी चढला प्रीतीचा रंग नवा चढला जीवा तुझ्यावरी चढला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला धन्यवाद. रसिक हो, या कलियुगाच्या बाजारात आणि साठवून ठेवलेल्या रात्रीच्या प्रहरात आम्ही तुमच्या समोर उभे करणार आहोत एक अशी अद्भुत गाथा जी ऐकून काळजाचा ठोका चुकेल. जेव्हा अधर्माचा माज वाढला तेव्हा हिरण्यक्ष नावाच्या महाभयंकर राक्षसाने उन्मत्त माजवला होता व संपूर्ण सृष्टीला भयभीत करून सोडले होते. व त्याच अहंकाराचा माज तोडण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपला तिसरा अवतार म्हणजेच वराह रूपी अवतार धारण करून त्या हिरण्यक्ष रावणाचा कसा वध केला हे आम्ही दृश्यासहित सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कथा अशी सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाची भावाची क्रूरता त्याची कथाची भावाची क्रूरता त्याची कथाशी सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाशी भावाची क्रूरता त्याची कथाशी भावाची क्रूरता त्याची कथाची सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाची भावाची क्रूरता त्याची कथाची भावाची क्रूरता त्याची कथाशी सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाशी भावाची क्रूरता त्याची कथाशी भावाची क्रूरता त्याची त्या कश्यपऋषींचे पुत्र होते बलवान एक होता हिरण्यक्ष दुसरा हिरण्यकश्यप कश्यप ऋषींचे पुत्र होते बलवान एक होता हिरण्यक्ष दुसरा हिरण्यकश्यप पुत्र बोले त्याला वरदान द्यायला पृथ्वीवर अमर होणारा ऋषी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना ऋषी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना पुत्र बोले आपल्या पित्याला वरदान द्या मला पृथ्वीवर अमर होण्याला ऋषी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना ऋषी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना बसले तपाला नामस्मरण करण्याला ब्रह्मनाम स्मरणाला दैत्य बसले तपाला बसले तपाला, नामस्मरण करण्याला, ब्रह्मनाम स्मरणाला, दैत्य बसले तपाला. बसले तपाला नामस्मरण करण्याला ब्रह्मनाम स्मरणाला दैत्य बसले तपाला बसले तपाला,
नामस्मरण करण्याला ब्रह्मनाम स्मरणाला दैत्य बसले तपाला ब्रह्मदेव प्रकाश झाले भक्ती त्याची पाहुणे भक्ती त्याची पाहुणे ब्रह्मदेव प्रकट झाले भक्ती त्याची पाहुणी भक्ती त्याची पाहुणी कायाचे कारण ब्रह्मस्मरण करण्याचे ब्रह्मस्मरण करण्याचे कायाचे कारण ब्रह्मस्मरण करण्याचे ब्रह्मस्मरण करण्याचे दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला अजरामर होण्याला द्यावे वरदान आम्हाला दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला अजरामर होण्याला द्यावे वरदान आम्हाला दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला अजरामर होण्याला द्यावे वरदान आम्हाला दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला अजरामर होण्याला द्यावे वरदान आम्हाला निघूनच गेले वरदान देऊने वरदान देऊने निघूनच गेले वरदान देऊनी वरदान देऊनी आनंद तो झाला दैत्याच्या मध्ये दैत्याच्या मध्ये आनंद तो झाला दैत्याच्या मनी दैत्याच्या मनी करण्या निघून लागतो बोवरे करण्या बोवरे निघून गेले बोवरे छळ करण्या निघून जावे तू भुवरी छळ करण्या भुवरी निघून गेले भुवरी करण्या निघून लागतो बोवरे करण्या बोवरे निघून गेले बोवरे छळ करण्या निघून जावे तू भुवरी छळ करण्या भुवरी निघून गेले भुवरी पृथ्वी माताई फिरत आली ओ पृथ्वी माताई फिरत आली पृथ्वी माता ही फिरत आली हो पृथ्वी माता ही फिरत आली पृथ्वी माताई फिरत आली ओ पृथ्वी माताई फिरत आली पृथ्वी माता ही फिरत आली हो पृथ्वी माता ही फिरत आली दैत्या पाहून पडाले माता क्रोधित ती झाली दैत्या पाहून चिंतेत पडल माता क्रोधित ती झाली दैत्य पाहून चिंतेत पडाली माता क्रोधित ती झाली दैत्य पाहून चिंतेत पडाली माता क्रोधित ती झाली युद्ध लागले त्या दोघांचे ओ युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे हो युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे ओ युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे हो युद्ध लागले त्या दोघांचे दैत्या बोला तो पृथ्वी मातेला या विचारण तुम्हाला दैत्या बोला तो पृथ्वी मातेला या विचारण तुम्हाला दैत्य बोलतो पृथ्वी मातेला यावे शरण तुम्हाला दैत्य बोलतो पृथ्वी मातेला यावे शरण तुम्हाला पृथ्वी युद्ध करू लागले ओ पृथ्वी युद्ध करू लागले पृथ्वी युद्ध करू लागले हो पृथ्वी युद्ध करू लागले पृथ्वी युद्ध करू लागली ओ पृथ्वी युद्ध करू लागली पृथ्वी युद्ध करू लागले हो पृथ्वी युद्ध करू लागले तेव्हा त्या दैत्याला क्रोधात आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला तेव्हा त्या दैत्याला क्रोधात आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला तेव्हा त्या दैत्याला क्रोध तो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला तेव्हा त्या दैत्याला क्रोध तो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला
तेव्हा त्या दैत्याला क्रोध तो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला तेव्हा त्या दैत्याला क्रोध तो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला तेव्हा त्या दैत्याला क्रोध तो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला तेव्हा त्या दैत्याला क्रोध तो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला दैत्य मातला धरलेला बातमी कळाले ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातला धरलेला बातमी कळाले ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला भयाचे मनाला भयसे मनाला भयाचे मनाला भयसे मनाला भयाचे मनाला विष्णू नाम स्मरणाला धरणीला बातमी कळाले ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाले ब्रह्माला नासिकेतून जन्माला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्माला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्माला परादेव प्रकटला दैत्यमातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्यमातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला वरा रूपे अवतरला देवरा रूपे अवतरला वरा रूपे अवतरला देवरा रूपे अवतरला वरा रूपे अवतरला नारद पृथ्वी मातेला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला वरा रूपे अवतरला 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 नारद पृथ्वी मातेला मुक्त करण्या धरणीला बातमी कळाली युद्धाला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला वरा रूपे अवतरला वरा रूपे अवतरला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला वरा रूपे अवतरला वरा रूपे अवतरला नासिकेतून जन्मला वरा रूपे अवतरला मुक्त करण्या धरणीला वरा रूपे अवतरला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला युद्धाला उभे राहील 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 युद्धाला विचार पडला दैत्याला 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 मानव रूपी वाटला न ते त्रिभुवनाला उभे राहील युद्धाला 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 युद्ध लागले घनघोर कोण कमी न कोणा समोर युद्ध लागले हे घनघोर कोण कमी न कोणा समोर युद्ध लागले घनघोर कोण कमी न कोणा समोर युद्ध लागले हे घनघोर कोण कमी न कोणा समोर पृथ्वी मातेच्या या रक्षणाले साक्षात परमेश्वर पृथ्वी मातेच्या या रक्षणाले साक्षात परमेश्वर दैत्य बोले देवाला अमर दिनी लोकाला दैत्य बोले देवाला अमर दिनी लोकाला दैत्य बोले देवाला अमर दिनी लोकाला दैत्य बोले देवाला
कसा विसर पडला क्रोध आला मरते मला हिरण्यक्षला बोले कसा विसर पडला कसा विसर पडला क्रोध आला वरा देवला हिरण्यक्षला बोले कसा विसर पडला कसा विसर पडला मागितले सर्व काही विसरला कसा तू यावरा मागितले सर्व काही विसरला कसा तू यावर आला मागितले सर्व काही विसरला कसा तू यावर आला जन्म मृत्यू आहे अमर कोणी नाही नसते यात्री लोकाला ते यात्री लोकाला जन्म मृत्यू अटळ आहे अमर कोणी नाही दैत्य यात्री लोकाला असे यात्री लोकाला गोळे मारून गंगाला समाप्त करीतो यार नाला सुळे मारून दंडाला समाप्त करीतो यारणाला गोळे मारून गंगाला समाप्त करीतो यार नाला गुळगे मुले पृथ्वी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवल्या भूतलाला सुळी घेऊनी पृथ्वी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवण्या भूतलाला गुळगे मुले प्रभू मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवल्या भूतलाला सुळी घेऊनी पृथ्वी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवण्या भूतलाला भागवत पुराणा झाला या जनाला भागवत पुराणा दाराला शब्द रचिले या जनाला भागवत पुराणा झाला शब्द रचिले या जनाला रूपे अवताराता इथून मागे पुढे राहिला आता पुढे राहिला वराह रूपी अवताराचा इथून भाग पुढे राहिला भाग हा पुढे राहिला बला रूपे अवताराता इथून मागे पुढे राहिला आता पुढे राहिला वराह रूपी अवताराचा इथून भाग पुढे राहिला भाग हा पुढे राहिला हॅलो, आताच लाभलेले पारितोषिक श्रवण शर्वरी सुरेश हुमणे यांच्याकडून 111 रुपये, सूरज डोंगरे 501 रुपये, ऋतिका काशीराम हुमणे 501 रुपये, सिद्धी शैलेश बोबले यांच्याकडून 1001 रुपये, तसेच अन्वी वैभव निर्मळ यांच्याकडून 555 रुपये, तसेच ओंकार अमिषा अलिशा यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपये, तसेच खास चिपळूणवरून हा आजचा कलगीदुऱ्याचा प्रतिस्पर्धी सामना पाहण्यासाठी आलेले चैतन्य इलेक्ट्रिकल्सचे मालक नहूद चितळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच शुभांगी महाजन यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच शौर्य आणि शर्वरी सचिन खानेकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही श्री वाघसाई चाकरी नृत्य मंडळ मौसे आगवे हुमणेवाडी आपले शतशः ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. या सिद्धूचा खास बक्षीस धारकांसाठी हॅलो रसिको, हॅलो, तसेच सूरज हुमणे यांच्याकडून देखील
संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर आम्ही श्री वाघजाई जागरण नृत्य मंडळ मौजे आगवे उमनेवाडी आपले सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद. रसिक हो, इथे आम्ही आमच्या बारीला पूर्णविराम देत आहोत. तरी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर तुरेवाले शाहीर काशीराम शिगवण यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि आम्ही इथे थांबतो. हॅलो. तसेच काव्या मायरा नितीन हुमणे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तर आम्ही श्री वाघसाई जागरण नृत्य मंडळ मौजे आगवे उमनेवाडी आपले सदस्य ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो. आज या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स आणि सुनील डावल सह शाहीर अनिल गराटे यांच्या आयोजनात हा जाकडे नृत्याचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आजच्या या कार्यक्रमाला ज्याने कलगीवाले शाहीर सुयोग हुमणे सह तेजस हुमणे यांनी खरोखर उत्तम प्रकारे अशी रंगत आणलेली आहे, तर त्यांचा सत्कार करणं आमचं आद्य कर्तव्य बनतं. तर आम्ही कोकणातील युट्यूबर्स सर्व मिळून यांचा एक सत्कार. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय. गावदेवी माते की जय. गणपती बाप्पा मोरया.